आता आपण बघूया बंडल ब्रांच ब्लॉक, दॅट इज BBB. आता नॉर्मल आपल्याला माहिती आहे करंट कसा फ्लो होतो. करंटची सुरुवात होते तुमच्या SA नोडपासून, मग तो जातो AV नोडकडे, मग तिथून तो पास होतो इंटू बंडल ऑफ फेस. मग बंडल ऑफ फेसपासून ते डिवाइड होतं करंट. एक साईडला जातं राईट बंडल ब्रांचला आणि मग एका साईडला जातं लेफ्ट बंडल ब्रांचला. आता जो लेफ्ट बंडल ब्रांचकडून मध्ये जो करंट चालला आहे तो जातो आणि पुढे जातो लेफ्ट वेंट्रिकलला, आणि राईट बंडल ब्रांचकडचा करंट जातो राईट वेंट्रिकलला. आता जर काही रिझन्समुळे हे जे आपले बंडल ब्रांचेस आहेत ह्यांच्यामध्ये जर ब्लॉकेज आलं, आता काही रिझन्स म्हणजे MIमुळे ह्यांच्यामध्ये ब्लॉकेज येऊ शकतं, किंवा डिजनरेटिव्ह डिसीजेसमुळे हे जे आपले बंडल ब्रांचेस आहेत कोणत्याही राईट किंवा लेफ्ट ह्याच्यामध्ये ब्लॉकेज येऊ शकतं. आणि जर हे ब्लॉक झाले तर करंट मग नीट फ्लो होणार नाही. पण करंट नीट फ्लो नाही झाला तर मग पुढे सगळी गडबड होऊन जाईल. त्यामुळे मग वेंट्रिकल्स स्वतःच रिस्पॉन्सिबिलिटी घेतात की ठीक आहे तिथून करंट येत नाही आहे, चला आपण आपल्याच सेल्सला मोटिवेट करू की तुम्हीच करंट जनरेट करा आणि मग तुम्हीच करंट फ्लो करा. पण हे काय तेवढे ट्रेन नसतात, त्यामुळे हा करंट एकदम स्लोली फ्लो होतो. करंट तर फ्लो होतं, वेंट्रिकल्समध्ये करंट तर येतो, पण हा एकदम स्लोली फ्लो होतो. आता हा स्लोली फ्लो होतो त्यामुळे टाईम जास्त लागणार, त्यामुळे आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसणार. सो काय होतं आहे कळलं आहे. आता बसने आपण चाललो होतो, नॉर्मल रूटने चाललो आहे, आपल्याकडे बस आहे, बसने चाललो आहे. पण बस जर बंद पडली मग आपण उतरतो, मग आपण स्वतःलाच मोटिवेट करतो की ठीक आहे चला तू चालत जाऊ शकतो, मग आपण चालत जातो. पण टाईम वाढला ना, आता चालत किती हळूहळू जाणार आहे आपण, त्यामुळे टाईम वाढतो आपला. तसंच इथे तेच होतं आहे की नॉर्मली मस्त पटपट करंट फ्लो होत होता SA नोड, AV नोड, बंडल ऑफ फेस, मग बंडल ब्रांच आणि मग वेंट्रिकल. पण या राईट किंवा लेफ्ट बंडल ब्रांचेसमध्ये जर ब्लॉकेज आलं तर ह्यांच्या थ्रू करंट नीट फ्लो होणार नाहीत. मग वेंट्रिकल्स काय करतात ते स्वतःच रिस्पॉन्सिबिलिटी घेतात की ठीक आहे चला, मग असे आपण जसं ठरवलं की ठीक आहे चालत जाऊ, तसं हे ठरवतात की ठीक आहे आपणच करंट जनरेट करूया. पण ते एवढं ट्रेन नसतात, त्यामुळे हा जो करंट फ्लो होतो आहे हा एकदम स्लोली फ्लो होतो, आणि स्लोली होतो त्यामुळे टाईम जास्त लागणार. सो जो QRS बनत होता, QRS कशामुळे बनतो, वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनमुळे. आता वेंट्रिकल्स नॉर्मली डिपोलराइज व्हायला जेवढा टाईम लागतो आहे त्यापेक्षा जास्त टाईम लागणार, कारण आयता करंट नाही आहे, आता स्वतः आपण करंट प्रोड्यूस करतो आहे. सो जास्त टाईम लागणार, त्यामुळे टाईम वाढल्यामुळे आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसणार. सो जेव्हा आपण बंडल ब्रांच ब्लॉक असतं तेव्हा ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. आता इथे आपण म्हणतो की ब्रॉड QRS दिसणार. मग इथे ह्यांनी कन्फ्यूज नाही व्हायचं की ब्रॉड QRS दिसतं म्हटल्यावर VT किंवा VF असू शकतं. नाही, VT VFमध्ये एकदम कचरा झालेला असतो. हां, तिथे ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स असतं, पण तुम्हाला P वेव्ह धड दिसत नाही, धड T वेव्ह दिसत नाही, सगळं कचराच दिसतो. वेरॅज हे जे आपले RBBB आहेत किंवा LBBB आहे या केसमध्ये ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स तर दिसतो, पण त्यासोबत P वेव्ह नॉर्मल असती, T वेव्ह नॉर्मल असती. सो अशी केस असेल तर मग आपली केस जाती BBBकडे. सो आपण काय पाहिलं की ठीक आहे करंट जर नॉर्मल पाथ थ्रू फ्लो होत असेल तर नॉर्मली आपल्याला काय दिसतं, नॅरो QRS कॉम्प्लेक्स दिसतो. मग आता तो नॅरो QRS कॉम्प्लेक्स जो आहे तो पॉझिटिव्ह असू दे नेगेटिव्ह असू दे, डिपेंड्स की लीडची डिरेक्शन कशी आहे. पण नॉर्मल केसमध्ये जेव्हा करंट आपला साध्या जो त्याला दिलेला रस्ता आहे त्यांनी जेव्हा पास होतोय तेव्हा आपल्याला नॅरो QRS कॉम्प्लेक्स दिसतो. पण जर घोटाळा झाला, जर करंट दुसऱ्या पाथनी जातोय आणि दुसऱ्या पाथनी पण ते काही ट्रेंड लोक नाही आहेत, सो ते एकदम पटपट करंट पास करू शकणार नाही, त्यामुळे करंट स्लोली पास होतोय, टाईम लागतोय त्याला. त्यामुळे अशा केसमध्ये आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. प्लस आता हे काही एवढे सक्षम नाही आहेत, त्यामुळे नॉर्मली जेवढ्या हाईटला तुमचा QRS कॉम्प्लेक्स जात होता तेवढ्या लेवलचं व्होल्टेज हे प्रोड्यूस करू शकणार नाही, त्यामुळे आपल्याला जरा छोटूच QRS कॉम्प्लेक्स दिसतात, जास्त टॉल नसतात आपले QRS कॉम्प्लेक्स ह्या केसमध्ये. सो BBBच्या केसमध्ये काय होतं की नॉर्मल पाथनी करंट फ्लो होत नाही आहे, त्यामुळे बाकीचे जे वेंट्रिकल्सचे सेल्स आहेत ते म्हणतात चला आपणच करंट जनरेट करूया, आपणच फ्लो करूया करंटचा, पण ते तेवढे सक्षम नसतात, त्यामुळे करंट स्लोली फ्लो होतो वेंट्रिकल्स थ्रू. सो वेंट्रिक्युलर डिपोलरायझेशनला टाईम लागतो, त्यामुळे आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. आणि आपण जेव्हा MI बघत होतो तेव्हा MIमध्ये आपली फर्स्ट स्टेप होती की पहिलं QRS कॉम्प्लेक्स बघा. जर QRS कॉम्प्लेक्स नॅरो दिसतोय तर मग पुढे J पॉईंट बघा, ST सेगमेंट बघा. पण जर QRS कॉम्प्लेक्स ब्रॉड दिसतोय
मग ती केस जाती BBBकडे. हे आपण तेव्हाच सांगितलेलं. सो BBB काय असतं ते आता आपण बघत आहोत. सो पहिले तर काय करायचं, ECG बघताय तिथे QRS कॉम्प्लेक्स कसा आहे चेक करायचा, तो नॅरो आहे की ब्रॉड आहे. जर नॅरो QRS आहे मग बाकीच्या गोष्टी बघायच्या की जे पॉईंट कुठे आहे, ST सेगमेंट कसं आहे. पण जर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतोय मग तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की हे RBBB असू शकतं किंवा LBBB असू शकतं. आता हे जे बंडल ब्रांच ब्लॉक आहे ना, हे जी एक खासियत आहे, या केसमध्ये आपण काय सांगितलं की करंट तर सुरुवात तर चांगलीच होती आहे करंटची, SA नोड, AV नोड, बंडल ऑफ फेस, मग बंडल ब्रांचमध्ये पण घुसतोय, पण कुठेतरी ब्लॉकेज आल्यामुळे ते थांबतोय. आणि मग बाकीच्या सेल्स म्हणतात ठीक आहे इथून पुढे आम्ही कंटिन्यू करतो. सो इनिशियली नॉर्मल करंट आहे, पण मग तो परत काहीतरी अडथळा येतो आणि मग करंट स्लो होऊन जातोय. त्यामुळे अर्ध्या भागात वेगळा करंट आहे, अर्ध्या भागात वेगळा करंट आहे. सो त्यामुळे आपल्याला इथे M पॅटर्न दिसतो, ज्याला आपण म्हणतो रॅबिट इयर पॅटर्न. सो हे जे बंडल ब्रांच ब्लॉक आहे त्या केसमध्ये आपल्याला रॅबिट इयर पॅटर्न दिसतो, ज्याला आपण म्हणतो M पॅटर्न. आपण स्टार्टिंगला बघितलेलं. हे असं वेग दिसत असेल त्याला आपण म्हणतो RSR'. सो जेव्हा पण आपण बंडल ब्रांच ब्लॉकसाठी आपण ECG बघतो तर लक्षात ठेवायचं की या केसमध्ये करंट नीट फ्लो होत नाही आहे. पहिल्या भागात वेगळा करंट फ्लो होतो आहे, नंतर दुसरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, त्यामुळे अर्धा करंट वेगळ्या वेमध्ये फ्लो होते. त्यामुळे आपल्याला M पॅटर्न दिसतो. दोन वेगळी टोक आहेत, एक नॉर्मल पाथनी जात आहे, एक स्वतःच्याच प्रोसेसनी स्लो नेते. त्यामुळे आपल्याला दोन वेगळी टोकं असल्यामुळे M पॅटर्न दिसतो, ज्याला आपण म्हणतो रॅबिट इयर पॅटर्न. आता जर राईट बंडल ब्रांच ब्लॉक असेल तर मग काय होणार, राईट व्हेंट्रिकलचे सेल्स म्हणणार ठीक आहे आम्ही करंट फ्लो करतो इथून पुढचा. सो त्यामुळे हे कुठे दिसणार आपल्याला, जे आपले राईट साईडचे लीड्स आहेत त्यांच्यात, दॅट इज आपलं V1 आणि V2. सो जेव्हा राईट बंडल ब्रांच ब्लॉक असतो तेव्हा आपल्याला M पॅटर्न दिसतो आपल्या V1 आणि V2 लीड्समध्ये. किंवा काही केसमध्ये M पॅटर्न दिसतो, म्हणजे जे आपलं रॅबिट इयर पॅटर्न आहे तो दिसतो, किंवा कधी कधी एक कान खाली पडलेला दिसतो, म्हणजेच एकच कानाचा टोकवाला दिसतो, एक कान खाली पडलेला दिसतो, हे पण दिसू शकतं. सो RBBBच्या केसमध्ये काय असतं, रॅबिट इयर पॅटर्न दिसतो, दॅट इज M पॅटर्न दिसतो V1 आणि V2 मध्ये. तसंच जर लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक असेल तर काय होणार, पुढचे जे लेफ्ट व्हेंट्रिकल्सचे सेल्स आहेत ते म्हणणार की ठीक आहे आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. आणि ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आपण कशात बघू शकतो, जे आपले लेफ्ट साईडचे लीड्स आहेत, म्हणजेच V5 आणि V6. सो LBBBच्या केसमध्ये आपल्याला V5 आणि V6 मध्ये हा M पॅटर्न दिसतो. सो जर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतोय आणि त्यात पण जर M पॅटर्न दिसतोय तर M पॅटर्न बघायचा कुठं आहे. जर V1 V2 मध्ये असेल तर ते झालं आपलं राईट बंडल ब्रांच ब्लॉक. जर V5 V6 मध्ये M पॅटर्न दिसतोय तर ते झालं आपलं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. आता जर हे अवघड वाटत असेल तर आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. आता आपल्याला हे तर माहिती, पहिला आपण काय करतो, पहिला आपण QRS कॉम्प्लेक्स चेक करतो. आता जर नॅरो QRS कॉम्प्लेक्स दिसतोय तर ठीक आहे, MIच्या केसमध्ये तसे सगळे मग गोष्टी चेक करायच्या, J पॉईंट, ST सेगमेंट वगैरे. पण जर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतोय मग नेक्स्ट गोष्ट जी बघायची आहे दॅट इज V1 चेक करा. V1मध्ये तुम्हाला QRS कॉम्प्लेक्स कसा दिसतोय, पॉझिटिव्ह QRS दिसतोय का नेगेटिव्ह QRS दिसतोय. आता जर राईट बंडल ब्रांच ब्लॉक असेल तर हे तुमच्या V1च्या फेवरमध्ये असणार आहे, V1च्याच डिरेक्शनमध्ये करंट जाणार आहे, त्यामुळे V1मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह डिफ्लेक्शन दिसणार. सो जर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स असेल मग V1 चेक करा. V1मध्ये जर पॉझिटिव्ह QRS आहे म्हणजेच हे झालं तुमचं राईट बंडल ब्रांच ब्लॉक. पण आता ब्रॉड QRS दिसतोय मग V1 चेक केला मी, V1मध्ये तुम्हाला नेगेटिव्ह डिफ्लेक्शन दिसतंय. नेगेटिव्ह का दिसतंय की करंट राईटला नाही जाते, लेफ्ट साईडला जाते. लेफ्ट साईडच्यानी ठरवलं आता आम्ही करंट हे करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे, त्यामुळे करंटची दिशा वेगळी झाली आहे, V1च्या अपोजिट झाली, त्यामुळे तुम्हाला नेगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसणार आहे. सो जर नेगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसलाय म्हणजेच ह्या पेशंटला आहे लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. सो हे बेटर आहे ना, हे पहिल्या स्टेपपेक्षा ते रॅबिट इयर पॅटर्न बघत बसण्यापेक्षा हे जास्त सोपं आहे. जर तुम्हाला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतोय तर सगळे लीड्स जाऊ द्या, फोकस करा V1वर. V1मध्ये QRS कॉम्प्लेक्स कसा आहे, जर पॉझिटिव्ह आहे तर झालं राईट बंडल ब्रांच ब्लॉक, जर नेगेटिव्ह QRS आहे तर ते झालं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. किंवा मगाशी आपण जो पॅटर्न सांगितला ते एक बघू शकतो की M पॅटर्न बघा, दॅट इज आपलं रॅबिट इयर पॅटर्न बघा तो कुठे दिसतोय. जर राईट साईडच्या लीड्समध्ये तुम्हाला QRSचा M पॅटर्न दिसतोय म्हणजेच V1 V2मध्ये तुम्हाला जर M पॅटर्न दिसतोय तर ते झालं राईट बंडल ब्रांच ब्लॉक. जर लेफ्ट साईडच्या लीड्समध्ये म्हणजेच V5 V6मध्ये तुम्हाला M पॅटर्न दिसतोय QRSचा तर ते झालं आपलं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. सो इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की करंट ज्या साईडला स्लो झालाय
ज्या साईडला गडबड झाली आहे, करंट ब्लॉक झालं आहे, त्यामुळे त्यांनी नवीन स्वतःचा करंट सुरू केला आहे, त्या साईडच्या लीड्समध्ये आपल्याला ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसणार प्लस एम पॅटर्न दिसणार. सो जिथे एम दिसतोय त्या साईडला लोकांनी ठरवले आता आपण स्वतःच करंट फ्लो करूया. त्यामुळे इथे आपल्याला 2 टोकं दिसत आहेत. 2 ओपिनियन झाले की पहिलं तर नॉर्मल पाथमधून येत होता, मग त्यांनी ठरवलं आपण प्रोड्यूस करायचं. सो 2 टोकं झाली. त्यामुळे ज्या साईडचा बंडल ब्रांच ब्लॉक आहे त्या साईडला आपल्याला एम पॅटर्न दिसतो. सो आपण हे जे बंडल ब्रांच ब्लॉक आहे आपण 2 मेथड्सनी बघू शकतो. पहिलं आपण सांगितलं की ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसतोय, सगळ्या लीड्स सोडून द्या, फक्त V1 बघा. V1 मध्ये काय दिसतंय? जर V1 मध्ये पॉझिटिव्ह क्यूआरएस आहे म्हणजे हे झालं RBBB. जर नेगेटिव्ह क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसतोय तर ते झालं LBBB. सेकंड सांगितलं आपण की कोणत्या साईडच्या लीड्समध्ये एम पॅटर्न दिसतोय हे बघा. जर V1 V2 मध्ये एम पॅटर्न दिसतोय मग हे झालं तुमचं राईट बंडल ब्रांच ब्लॉक. जर V5 V6 मध्ये एम पॅटर्न दिसतोय तर ते झालं तुमचं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. सो ज्या साईडला स्लो झाले, ज्या साईडला ब्लॉकेज झाले तिकडच्यांनी घेतले जिम्मेदारी की आपण करंट फ्लो करायचा, त्यामुळे त्या साईडच्या लीड्समध्ये आपल्याला एम पॅटर्न दिसणार. सो एवढंच इथे लक्षात ठेवायचं आहे. सो आता आपण एक्झाम्पल बघून घेऊया. या केसमध्ये ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स तर आहे, पी वेव्ह नॉर्मल आहे, टी वेव्ह नॉर्मल आहे. सो हे आपलं VT VF तर काहीच नाही आहे. आता इथे ब्रॉड क्यूआरएस दिसतंय. मग आता क्यूआरएस पॉझिटिव्ह आहे का नेगेटिव्ह आहे हे बघायचं. क्यूआरएस नेगेटिव्ह आहे म्हणजेच काय झालं आपलं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. किंवा सेकंड मेथड बघायचं झाला तर V5 V6 बघा. V5 मध्ये आपल्याला असं दिसतं की एक कान आहे, एक कान पडलाय, आणि V6 मध्ये तर प्रॉपर आपल्याला रॅबिट इयर पॅटर्न दिसतोय. सो V5 V6 हे कोणत्या साईडचे आहेत? लेफ्ट साईडचे चेस्ट लीड्स झाले. तर त्यामुळे इथे आपण सांगणार की पेशंटला आहे लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. सो इझिएस्ट मेथड काय आपल्याकडे की जर तुम्हाला ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसतोय तर तो जो ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे त्याची डिरेक्शन बघा. जर पॉझिटिव्ह क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे हे झालं तुमचं राईट बंडल ब्रांच ब्लॉक. जर नेगेटिव्ह क्यूआरएस कॉम्प्लेक्स दिसतोय हे झालं तुमचं लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. या केसमध्ये ब्रॉड क्यूआरएस कॉम्प्लेक्स तर आहे. V1 बघितलं तर V1 मध्ये तुम्हाला दिसतंय रॅबिट इयर पॅटर्न दिसतोय, एक कान त्याचा खाली पडला, एक वरती आहे. V2 मध्ये पण आपल्याला दिसतंय, ह्यात एक छोटू कान आहे, एक मोठू कान आहे. V5 V6 ठीक आहे, तिथं तर काही सीन नाही आहे. सो V1 आणि V2 मध्ये आपल्याला एम पॅटर्न स्पष्ट दिसतोय. सो हे झालं आपला राईट बंडल ब्रांच ब्लॉक. मग आता नेक्स्ट आपण बघूया पेसमेकर. आता आपलं जर नॉर्मल करंटचं कंडक्शन चाललं आहे हार्टमध्ये की SA नोडपासून AB नोड, तिथून बंडल ऑफ फेस, मग बंडल ब्रांचेस, हे जे नॉर्मल कंडक्शन आहे ह्यात जर घोटाळा आला, हे कंडक्शन सिस्टम तुमची खराब झाली, मग हार्ट काम करणार आहे का? नाही. हा करंट पास होतोय म्हणून तुमचे वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, म्हणून सगळं हार्टमध्ये डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन होत आहे. पण हे आपलं कंडक्शन सिस्टम जर खराब झालं तर तुमचे वेंट्रिकल्स नीट कॉन्ट्रॅक्ट होतील का? नाही. मग हार्ट बंद पडणार. जर त्याला करंटच जात नाही, त्याला स्टिम्युलसच जात नाही आहे, हार्ट बंद पडणार. सो हे जे कंडक्शन सिस्टम आहे हे जर खराब झालं तर हार्ट बंद पडतं. मग अशा केसमध्ये आपण पेसमेकर ठेवतो. आणि हा जो पेसमेकर आहे हा कुठे लागणार आहे? आपल्याला एट्रिया कॉन्ट्रॅक्ट करायला लागणार आहे का? नाही. मेन काम कुणाचं आहे? वेंट्रिकल्सचं. सो हा पेसमेकर आपण वेंट्रिकल्समध्ये ठेवतो आणि त्यात पण टू बी स्पेसिफिक नेहमी आपण राईट वेंट्रिकलमध्येच पेसमेकर ठेवतो. सो इथे काय सांगितलं की जे आपली हार्टची कंडक्शन सिस्टम आहे ती जर खराब झाली तर हार्ट बंद पडणार, हार्ट कामच नाही करणार. सो अशा केसमध्ये हार्टला स्टिम्युलस देण्यासाठी आपण एक पेसमेकर ठेवतो आणि हा जो पेसमेकर आहे हा वेंट्रिकल्समध्ये ठेवला जाणार. आणि कोणत्या वेंट्रिकलमध्ये? हा आपण राईट वेंट्रिकलमध्ये ठेवतो. सो हे लक्षात ठेवायचं की जे आपला पेसमेकर आहे इट इज ऑलवेज प्लेस्ड इन राईट वेंट्रिकल. आता हा जो पेसमेकर आपण ठेवतो हा इधर टेम्पररी ठेवला जाऊ शकतं किंवा परमनंटली. आपण हे दोन्ही बघूया. जो टेम्पररी पेसमेकर असतो ह्याच्यासाठी आपण काय करतो, जे आपले फिमोरल वेन आहे तर त्याचं छोटंसं पंक्चर घेतलं जातं. मग आपली जी पेसिंग वायर आहे म्हणजेच एक तारसारखं असतं ते फिमोरल वेनमधून आत पुश केलं जातं, इन्सर्ट केलं जातं. मग ते तिथून जे आपली फिमोरल वेन आहे तिथून मग ते जातं आपल्या इन्फिरियर वेना केव्हामध्ये, इन्फिरियर वेना केव्हामधून आपल्या राईट एट्रियममध्ये आणि मग खाली राईट वेंट्रिकलमध्ये. राईट वेंट्रिकलमध्ये इन्सर्ट झाल्यावर हे राईट वेंट्रिकलची जी वॉल आहे त्याला ही वायर टच झाली पाहिजे. टच झाली की ठीक आहे. मग त्यानंतर त्यातून हळूहळू करंट पास केला जातो. जे आपला नॉर्मल बीट आहे तसं 70 to 75 बीट्स पर मिनिट असा करंट पास केला जातो. आणि तो करंट पास झाल्यामुळे वेंट्रिकल्स स्टिम्युलेट होतात आणि मग वेंट्रिकल्स त्यांचं नॉर्मल काम करायला लागतात. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जो करंट आहे डिरेक्टली वेंट्रिकल्सकडे पाठवला आहे तिथे तुमचं AV नोड इन्वॉल्व्ड आहे का?
नाही. आणि आपल्याला रूल माहिती आहे की जसं ऊस आपल्या ऊसाच्या मशीनमधून जातो आणि मग चपटा होतो, पण जर तो मशीनमधून गेलाच नाही तर चपटा होणार आहे का? नाही. सो इथे आपला करंट जर AV नोड थ्रू पास झाला तर नॅरो QRS कॉम्प्लेक्स बनतो. जर तो AV नोडमधून पास झालाच नाही तर तुम्हाला नॅरो QRS कॉम्प्लेक्स भेटेल का? नाही. सो इथे काय होतं आहे, करंट डिरेक्ट वेंट्रिकलमध्ये जातो आहे. सो ते AV नोड्सचा काहीच संबंध नाही. सो तुमच्या QRS कॉम्प्लेक्सला चपटं करायला इथे AV नोड इन्व्हॉल्व नाही आहे. त्यामुळे पेसमेकरच्या केसमध्ये करंट डिरेक्ट वेंट्रिकल्समध्ये जातो आहे. सो आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. काय होतं आहे, पेसमेकरच्या केसमध्ये आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो आहे. ऑल्सो इथे एट्रिया पण इन्व्हॉल्व नाही आहे ना. एट्रियामधून करंट जातो आहे का? जे आपलं नॉर्मल SA नोड टू AV नोड आपण म्हणतो ते होतं आहे का? नाही. सो P वेव्ह बनणार आहे का? ऑब्व्हियसली नाही. सो जेव्हा पेसमेकर लावलेला असतो P वेव्ह दिसत नाही, आपल्याला एकदम ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. आणि त्या ब्रॉड QRS कॉम्प्लेक्सच्या आधी आपण जो करंट पाठवला एकदम स्पीडनी त्याची एक स्पाईक दिसती. सो इथे कसं होतं, आपण नीट ECG बघितला त्यात पहिले एक स्पाईक दिसते आणि त्या स्पाईक नंतर आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. इथे आपण बघू शकतो पहिले एक स्पाईक दिसते, P वेव्ह नाही दिसत. P वेव्हच्या ऐवजी एकदम असं एक स्पाईक दिसते, एकदम टोक दिसतं असतो आणि मग एक ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो पेसमेकरमध्ये आपण काय काय लक्षात ठेवायचं आहे, पहिलं तर आपण केव्हा यूज करतो, जर हार्टची कंडक्शन सिस्टम खराब झाली आहे, सो हार्ट बंद पडलं आहे, सो हार्टला स्टिम्युलेट केलं पाहिजे आपण. सो आपण करंट दिला पाहिजे सो दॅट आपले वेंट्रिकल स्टिम्युलेट होतील आणि हार्ट नॉर्मल काम करेल. सो यासाठी आपण पेसमेकर इन्सर्ट करतो. आता हा जो पेसमेकर आहे हा नेहमी राईट वेंट्रिकल्समध्ये ठेवला पाहिजे. ह्याचा आपण टेम्पररी मेथड बघितला, आपलं परमनंट राहिलं आहे. टेम्पररी मेथडमध्ये आपण काय सांगितलं की जी आपली फिमोरल वेन आहे त्यात एक छोटं पंक्चर करायचं, मग त्यातून पेसिंग वायर इन्सर्ट करायची, मग ती फिमोरल वेन, मग इन्फिरियर वेन किंवा मग राईट एट्रियम, मग राईट वेंट्रिकल, अशी राईट वेंट्रिकलपर्यंत ती जाती. मग त्याच्या वॉलला टच करायची, वॉलला टच झाली मग ह्यातून करंट पास करायचा. मग हा जो करंट जातो आहे हा डिरेक्टली वेंट्रिकल्समध्ये जातो आहे. इथे AV नोड इन्व्हॉल्व नाही आहे त्यामुळे आपल्याला ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसणार. आणि इथे एट्रिया पण इन्व्हॉल्व नाही आहे त्यामुळे आपल्याला P वेव्ह दिसायचा संबंधच नाही आहे. पण इन्स्टेड ऑफ P वेव्ह आपल्याला अशी एक स्पाईक दिसते, कारण करंट एकदम स्पीडने जातो आहे. सो स्पाईक दिसते आणि मग एक ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो पेसमेकरच्या केसमध्ये आपल्याला एक स्पाईक दिसते आणि मग एक ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. आता टेम्पररी पेसमेकर कसा प्लेस केला जातो हे आपण बघितलं आहे. आता जर टेम्पररी ठेवला तरी काही काम होत नाही, मग आपल्याला परमनंट इन्सर्ट करावं लागेल. यासाठी आपण काय करतो, पहिले तर आपल्या राईट शोल्डरच्या इथे असं एक पॉकेट बनवलं जातं आणि त्यात ह्या पेसमेकरची बॅटरी ठेवली जाते. काय सांगितलं, राईट शोल्डरच्या इथे असं एक पॉकेट बनवायचं आणि त्यात ह्या पेसमेकरची बॅटरी ठेवायची. मग त्यानंतर आपली जी सबक्लेवियन वेन आहे त्यात छोटंसं पंक्चर घ्यायचं, त्यातून आपली जी पेसिंग वायर आहे ती इन्सर्ट केली जाते. मग ही तशीच इन्सर्ट करत करत राईट वेंट्रिकलपर्यंत पोहोचवली जाते आणि मग झालं, ह्यातून करंट पास केला जातो. सो परमनंटवाल्यामध्ये काय होतं आहे, आपण एक बॅटरी प्लेस करतो आहे. राईट शोल्डरची इथे एक पॉकेट बनवायचं, त्यात बॅटरी ठेवायची, मग सबक्लेवियन वेनमध्ये एक पंक्चर घेऊन त्यातून आपली पेसिंग वायर इन्सर्ट केली जाते. मग ती हळूहळू पुढे पुश करायला जायची अंटिल इट रीचेस युअर राईट वेंट्रिकल. मग राईट वेंट्रिकलपर्यंत पोहोचल्यानंतर मग करंट पास केला जातो. इथे पण आपलं AV नोड इन्व्हॉल्व नाही आहे, सो ऑब्व्हियसली ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसणार आहे आणि करंट एकदम झटक्यात जातो आहे. सो इन्स्टेड ऑफ P वेव्ह इथे आपल्याला स्पाईक दिसणार आहे. सो पेसमेकरच्या केसमध्ये ECGमध्ये कसं चेंजेस दिसतात, आपल्याला स्पाईक दिसती आणि स्पाईक नंतर ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स असतो. सो इथे मेन हेच लक्षात ठेवायचं आहे की ECGमध्ये आपल्याला काय दिसतं, पहिलं तर स्पाईक दिसती आणि मग ब्रॉड QRS कॉम्प्लेक्स दिसतो. मग आता नेक्स्ट आपण बघूया राईट वेंट्रिक्युलर MI. आता राईट वेंट्रिकलसाठी आपल्याकडे काही लीड्स नसतात, V1 V2 समोर असतात आणि बाकीचे सगळे V3 V4 V5 V6 हे लेफ्ट साईडला असतात. आता राईट वेंट्रिकलसाठी आपल्याकडे काहीच असे स्पेसिफिक लीड्स नसतात. राईट वेंट्रिक्युलर MI कधी डोक्यात आला पाहिजे की जर पेशंटला इन्फिरियर वॉल MI आहे, मग आता लक्षात आलं पाहिजे की इन्फिरियर वॉल आणि आपलं राईट वेंट्रिकल ह्याला सेम कोरोनरी आर्टरी हे करते ना, ब्लड सप्लाय करते. कोणती जी आपली राईट कोरोनरी आर्टरी आहे तीच ब्लड देते तुमच्या राईट वेंट्रिकलला पण आणि तीच ब्लड देते तुमच्या इन्फिरियर वॉलला पण. सो जर इन्फिरियर वॉल MI आहे, मग अशा केसमध्ये आपल्या डोक्यात आलं पाहिजे की राईट वेंट्रिक्युलर MI पण असू शकतं. सो अशा केसमध्ये जर तुम्ही ECG काढला आणि ECGमध्ये आपल्याला दिसतंय की लीड 2 लीड 3 AVF ह्याच्यामध्ये ST एलिव्हेशन आहे, सो आपण कन्क्ल्यूड केलं की इन्फिरियर वॉल MI आहे. मग आपल्या डोक्यात आलं पाहिजे की इन्फिरियर वॉल MI आहे म्हटल्यावर ह्याला राईट वेंट्रिक्युलर MI पण असू शकतं. सो अशा केसमध्ये आपण राईट साइडेड ECG करायचा, म्हणजेच जे आपले लीड्स असतात जसे नॉर्मली V3 V4 V5 आपण लेफ्ट साईडला लावतो
तसंच इथे असतं V3R, V4R, V5R आणि V6R. हे आपण राईट साईडला लावतो. आता हे राईट साईडला जे लावलेले आहेत आपले V4R, V5R, V6R, जर ह्याच्यामध्ये ST एलिव्हेशन दिसलं म्हणजे ह्या पेशंटला इन्फिरियर वॉल MI तर आहेच आहे, त्यासोबतच ह्याला राईट व्हेंट्रिक्युलर MI पण आहे. सो इथे काय सांगितलं आपण, जर पेशंटला इन्फिरियर वॉल MI असेल तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे की इन्फिरियर वॉलला जी आर्टरी ब्लड सप्लाय देते तेच आर्टरी राईट व्हेंट्रिकलला पण देते. सो ह्या पेशंटमध्ये इन्फिरियर वॉल MI सोबतच राईट व्हेंट्रिक्युलर MI पण असू शकतो. सो त्यासाठी आपण राईट साईडेड ECG करतो. यासाठी वेगळे लीड्स असतात जे आपण राईट साईडला लावतो. ह्यांना आपण म्हणतो V3R, V4R, V5R, V6R. मग ह्यांच्यामध्ये जर आपल्याला ST एलिव्हेशन दिसलं सो याचाच अर्थ पेशंटला राईट व्हेंट्रिक्युलर MI सुद्धा आहे. सो नेहमी लक्षात ठेवायचं की एव्हरी इन्फिरियर वॉल MI कॅन बी असोसिएटेड विथ राईट व्हेंट्रिक्युलर MI. सो जर पेशंटला इन्फिरियर वॉल MI असेल तर सेफ साईड आपण राईट साईडेड ECG पण करून घ्यायचा टू रूल आउट RVMI. आता असंच जे आपण म्हणतोय की इन्फिरियर वॉल MI असेल तर राईट व्हेंट्रिक्युलर MI असू शकतो, तसंच इन्फिरियर वॉल MI असेल तर पोस्टेरियर वॉल MI पण असू शकतो त्यासोबतच. आता पोस्टेरियर वॉलसाठी पण आपल्याकडे काहीच लीड्स नाही आहेत. आपल्याकडे सगळे लेफ्ट साईड, राईट साईड अँड काय काय आपले लिम लीड्स वगैरे आहेत. पोस्टेरियर वॉलसाठी आपल्याकडे लीड्सच नसतात. पण मग डोकं चालवायचं. जे आपले समोरचे V1 आणि V2 आहे दीज आर एक्झॅक्टली अपोजिट टू तुमची पोस्टेरियर वॉल. मग आता जर पोस्टेरियर वॉलमध्ये MI असेल तर आपल्याला लीड V1 आणि V2मध्ये ST डिप्रेशन दिसतं, प्लस QRS कॉम्प्लेक्स जो नॉर्मली नेगेटिव्ह असतो V1 V2मध्ये तो पोस्टेरियर MIच्या केसमध्ये पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतो. सो ट्रू पोस्टेरियर MI हे कधी डोक्यात येणार आपल्या, जर पेशंटला इन्फिरियर वॉल MI असेल तर डोक्यात आलं पाहिजे की ह्यासोबतच ट्रू पोस्टेरियर MI असू शकतो. आणि ट्रू पोस्टेरियर MI बघण्यासाठी आपण बघतो V1 आणि V2. हे का बघतो, कारण दीज लीड्स आर एक्झॅक्टली अपोजिट. यांची जी डिरेक्शन आहे इट इज अपोजिट टू डिरेक्शन ऑफ युअर पोस्टेरियर वॉल. सो त्यामुळे आता जर अपोजिट आहे तो या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की नॉर्मली V1 V2मध्ये नेगेटिव्ह QRS कॉम्प्लेक्स असतो. इट इज प्रिडॉमिनंटली नेगेटिव्ह. पण इथे आता अपोजिट करंट जाते सो त्यामुळे इथे आपल्याला पॉझिटिव्ह QRS दिसतो आणि ST डिप्रेशन दिसतं. सो तुम्हाला जर इन्फिरियर वॉल MI दिसतोय त्यासोबतच V1 आणि V2मध्ये ST डिप्रेशन दिसतंय आणि पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतोय तर मग हे झालं आपलं ट्रू पोस्टेरियर MI. सो ट्रू पोस्टेरियर MI मध्ये काय सांगितलं की जर तुम्हाला V1 V2मध्ये ST डिप्रेशन दिसतंय त्यासोबतच पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतोय आणि त्यासोबतच मेन गोष्ट की पेशंटला इन्फिरियर वॉल MI आहे, त्याच्या लीड 2, लीड 3 आणि AVFमध्ये ST एलिव्हेशन दिसतंय. सो या पेशंटला आहे ट्रू पोस्टेरियर MI. सो एक गोष्ट लक्षात घ्यायची की इन्फिरियर वॉल MI आहे पेशंटला त्यासोबतच त्याला असू शकतं RVMI किंवा TPMI. सो आता हे RVMI आहे की TPMI ते बघायचं. RVMIसाठी आपण राईट साईडेड ECG करतो आणि TPMIसाठी आपण बघतो V1 V2 त्यात जर ST डिप्रेशन दिसतंय प्लस पॉझिटिव्ह QRS कॉम्प्लेक्स दिसतोय मग या पेशंटला आहे ट्रू पोस्टेरियर MI. सो इथपर्यंत सगळं कळलेलं आहे. सो इथे आपलं ECG हा टॉपिक संपतोय.